नमस्कार सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना दीपक गोहिलचा नमस्कार. सारथी मित्र न्यूजच्या वतीने मी दीपक गोहिल पत्रकार तुमच्या समोर पुन्हा एकदा. मित्रांनो, सर्वात अगोदर तर जे निवडून आलेले नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका, जे कल्याण डोंबिवलीच्या संबंधित जेवढे पण महानगरपालिका आहे, जिकडनं गाड्या आपल्याकडे येतात किंवा आपल्याकडनं गाड्या तिकडे जातात, आणि जो त्रास आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अंबरनाथ बदलापूर महानगरपालिकेतील आपले सगळे प्रवासी वर्ग, ज्यांना ज्यांना हा त्रास होतो, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, कृपया व्हिडिओ शेअर करा. माझी विनंती आहे, कृपया व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा, फॉलो करा. कृपया विनंती आहे तुमची, माझी विनंती आहे तुमच्याकडे की कृपया सपोर्ट करा. कारण आपण जे करायला निघालोय आता ते खूप धाडसाचं काम आहे. त्याच्यासाठी मला सपोर्ट करा, हे मी तुम्हाला विनंती करतो. कारण आता जे निवडून आलेले नगरसेवक आहेत, ज्यांनी काम केलेलंच नाही आहे आतापर्यंत, जे नगरसेवक निवडून आलेत ना, त्यांना आपण सारथी न्यूजच्या वतीने विनंती अर्ज देणार आहे. आणि हा जो अर्ज आहे आपल्याकडे, जो आपण नवी मुंबई महानगरपालिकेला जो अर्ज दिलेला, त्या अर्जावरती काम करायची वेळ आलेली आहे. त्या अर्जानुसार आपण त्यांना जाब विचारणार आहे. हे जे पत्र आहे आणि हे जे रिसिव्ह तुमच्या समोर दिसतंय, आपण त्यांना जाब विचारणार आहे की जे 5 तारखेला वाशी बस डेपोजवळ घडलेली जी घटना आहे त्याच्यावरती कारवाई काय केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका, जे आपले प्रवासी नवी मुंबईमध्ये म्हापेमध्ये जे मर जातात, कामावर जातात आणि संध्याकाळचे पण मर येतात गाडीतनं बशीमध्ये. गाडी संध्याकाळची कमी असते, त्याच्यामध्ये बसायला जागा नसते. आणि ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? जर समजा एखाद्या दिवस ॲक्सिडेंट झालं तर ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की उठा, जागे व्हा. प्रवासी वर्ग जेवढे बी आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आहे, अंबरनाथ बदलापूरला जाणारे महानगरपालिकेत जे जातात, त्या लोकांना आपण सगळ्यांना प्रश्न करू की आम्ही तुम्हाला निवडून दिलेलो आहे, आम्हाला गाडीचा बंदोबस्त करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी सारथी न्यूजला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा, व्हिडिओला शेअर करा, कृपया शेअर करा आणि टॅग करा त्या नगरसेवकच्या संबंधित लोकांना. त्या लोकांना टॅग करा की सारथी न्यूजच्या वतीने मी आणि सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील हद्दीत राहणारे आमचे प्रवासी वर्ग, जो कामाला सकाळी जातात तिकडे, माझे आई वडील भाऊ बहीण जे पण कामाला जातात, त्यांच्या वतीने मी त्यांना प्रश्न करणार आहे. जे निवडून आले, काल धमाल झाली, त्या लोकांनी भरपूर जल्लोष केला, काय काय केला, पण आता आपल्याला त्यांना जाब विचारायची वेळ आलेली आहे की आम्हाला तुम्ही आमच्यासाठी गाडीचा बंदोबस्त का करत नाही. इतका दिवस तर समजा आम्ही काढला दिवस, पण इथून पुढे तुम्ही त्यांना जाब विचारा. कृपया व्हिडिओला शेअर करा, सपोर्ट करा आणि कमेंट करा की आतापर्यंत तुम्ही लोकांनी त्यांना प्रश्न केला नाही, पण इथून पुढं तुम्ही त्यांना प्रश्न करा. माझी तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे प्रवासी वर्गांना की कृपया जागृत व्हा, प्रश्न करा. कारण आपण त्यांना टॅक्स भरतो, आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. तुम्ही जर विचार केला तर बदलापूर पासून ते म्हापेपर्यंत तुम्हाला एकही सिग्नल चालू दिसलेला नसतो. हे खरं आहे का खोटं आहे मला कमेंट करा. त्याच्यानंतर तुम्ही जर कल्याण डोंबिवलीचा जर सिग्नल सोडला तर तिथून पुढे पूर्ण महानगरपालिका जो आपला म्हापेचा लागतो तिथपर्यंत एकही सिग्नल लागत नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठल्याही हवालदारांची कुठलीही नियोजन नाही आहे. गाड्या उलट्या दिशेने जातात
आणि ट्रॅफिक मुद्दामहून जाम होतो. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन नाही. हे विचारण्याचं काम सर्वोपरी तुमचंच आहे. प्रवासी वर्ग जागे व्हा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जे महानगरपालिकेत संबंधित आहेत त्यांना शेअर करा. आम्ही येत आहोत. तुम्हाला तुमच्या जेवढे बी आपले प्रवासी वर्ग त्यांच्या वतीने मी त्या नगरसेवक लोकांना सगळ्यांना भेटणार आणि ते भेटताना व्हिडिओ लाईव्ह तुमच्या समोर मी आणणार. तुमच्या समोर मी प्रश्न करणार आणि तुमच्या समोर आणणार त्यांना की आता तुम्ही आम्हाला बस द्या, नाही तर पुढच्या वेळेस तुम्हा लोकांना निवडून देणार नाही. सरळ सरळ लिहा, कमेंट करा, त्यांना जाब विचारा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओला शेअर करा, मला सपोर्ट करा, मला फॉलो करा. कमीत कमी हे फॉलो आणि हे जे कमेंट आणि तुमची जी लाईक येते किंवा शेअर येते ह्याच्यातून मला काम करण्याचं बळ मिळतं. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. कारण आता आपण जे चाललो आहे सगळ्या उद्यापासून सगळ्या नगरसेवक जेवढे बी निवडून आलेले नगरसेवक आहे त्या लोकांना विनंती करणार आहे, त्या लोकांना आपण जाब विचारणार आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून उल्हासनगर महानगरपालिकेतून आम्हा लोकांना म्हापेला जाण्यासाठी तुम्ही गाडी का सोडत नाही? का आम्ही टॅक्स भरत नाही का? का आमच्या जीवाची तुम्हाला पर्वा नाही आहे का? का आम्ही इथले रहिवासी नाही आहोत का? का आमचे टॅक्स जो जातो मग तो जातो कुठं? ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपण करणार आहोत आणि जाब विचारणार आहोत. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जास्तीत जास्त सपोर्ट करा. कारण जागृत राहणं आपलं काम आहे. तुम्ही ज्या हिशोबात जागृत राहून तुम्ही लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या हिशोबात त्यांना प्रश्न करण्याचं कामही तुमचंच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अन्याय सहन करू नका. जसं मुंबईमध्ये बेस्ट बसेसच्या गाड्या चालतात, भले ते इतर वेळेस खाली जातात येतात पण ती लोक त्यांची ड्युटी करतात, तसं ह्या लोकांनी सुद्धा ह्यांच्यातर्फे गाड्या तुमच्यासाठी सोडणं हे त्यांचं कर्तव्य आहे. असा जाब विचारण्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहोत. कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सपोर्ट करा. उद्यापासून मी तुमच्या समोर सगळ्या गोष्टी समोर आणण्याचा खूप प्रयत्न करणार. पण या मध्ये माझ्या जीवाला सुद्धा बरे वाईट होण्याचा मला मार्ग दिसतोय. कारण मी धाडसाने त्यांच्या समोर जाणार आहे. काही लोकांना राग येणार आहे, काही नगरसेवक लोकांना राग येणार आहे, काही आमदार लोकांना राग येणार आहे, काही खासदार लोकांना राग येणार आहे. पण मी त्यांच्या समोर जाणार. तुमच्या ताकदीने मी त्यांच्या समोर जाणार आहे. मला तुमचा सपोर्ट पाहिजे. मला फॉलो करा, कृपया फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्या लोकांना शेअर करा जे महानगरपालिकेत संबंधित आहे. कारण आपण उद्यापासून त्यांना प्रश्न करण्यासाठी जाणार आहे. जेव्हा जेव्हा त्यांना भेटणार आहे तेव्हा तेव्हा तुमच्या समोर लाईव्ह येणार आहे आणि त्याचा व्हिडिओ जे मी बोललो, जे त्यांना प्रश्न केले, जे काय मी पत्र दिलेले त्यांना, ते मी त्यांना तुमच्या समोर आणणार आहे. म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करा. कृपया सपोर्ट करा, फॉलो करा. धन्यवाद. तुमचा मित्र दीपक गोहिल आणि पत्रकार या नात्याने मी तुमच्यासाठी लढत राहणार, तुमच्यासाठी बोलत राहणार. आणि हा जो लढा आहे आपला, जो प्रवासी वर्गाचा लढा आहे, जे मी बघितले, डोळ्याने बघितलंय की सकाळी आणि संध्याकाळी जे मर गाडीमधनं जातात आणि आपला जीव धोक्यात घालून ते म्हापेपर्यंत जातात, पण त्यांना एक तासाने दीड तासाने गाड्या मिळतात. त्यांना गाडी सुद्धा मिळत नाही. तुम्ही जर विचार केला तर रिक्षामध्ये जर 4 पॅसेंजर असेल तर रिक्षावाल्यांना दंड मारतात. मग जे गाड्यांमध्ये बसी जे असतात, सरकारी जी बसी असतात महानगरपालिकेची, मग त्याच्यामध्ये तर अपेक्षेपेक्षा जास्त बसतात. मग त्यांना का दंड मारू नये? मग त्यांना का प्रश्न करू नये आपण? म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मला सपोर्ट करा. आपण प्रश्न करणार आहोत, त्याचं उत्तरही त्यांना देता आलं पाहिजे, एवढे प्रश्न त्यांना करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व नगरसेवक लोकांचे खूप खूप अभिनंदन निवडून आल्याबद्दल. आता जागृत व्हा, जागे व्हा, आमच्यासाठी काम करा आणि आमच्यावरती लक्ष द्या. आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी आम्ही नीट कामाला जातो इथे म्हापेपर्यंत, वाशीपर्यंत. तर तुमचं कर्तव्य आमच्यासाठी बस सोडा. कृपया कमेंट करा की मी बोलतोय हे चुकीचं आहे का खरं आहे. धन्यवाद. तुमचा सारथी मित्र दीपक गोहिल.